नाही। आणि म्हणून हे वक्तव्य तुम्ही जाऊन करता देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात, लष्कराच्या विरोधामध्ये, हा देशभक्ती नाही, ही देशद्रोह आहे। मी आताच आपण सगळ्यांनी श्रीकांतची मुलाखत ऐकली, मिलिंदची ऐकली। त्याने सांगितलं अनुभव आलेले काय काय। आपल्या खासदार शिष्टमंडळ 32 देशामध्ये गेलं। खऱ्या अर्थाने या शिष्टमंडळांनी काय केलं? भारताची भूमिका जगाला पटवून दिली। आम्ही किती अटॅक सहन केले, तेव्हा जेव्हा पापाचा घडा पूर्ण भरतो आणि मग सहन करण्याच्या पलीकडे आपण जातो, त्यावेळेस मग आम्ही ॲक्शनला रिॲक्शन देतो। ती आम्ही दिली। आणि पाकिस्तानला कसं पाणी पाजलं तेही जगाला या लोकांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टरा फाडण्याचं काम देखील या 7 शिष्टमंडळांनी केलं। एकामध्ये मिलिंद देवरा होते, एकामध्ये मगाशी सांगितलं मुलाखतीत श्रीकांतने, त्याच्यापेक्षा किती 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 सिनियर लोक होते। पण एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमच्या श्रीकांतला करण्याची संधी मिळाली। याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे, पक्षाचा प्रमुख म्हणून पण आहे आणि एक बाप म्हणून पण मला त्याचा अभिमान आहे। आणि या दोन्ही खासदारांनी जे काम केलं त्यामुळे माझा देखील अभिमानाने ऊर भरून आला। आणि तुम्हाला देखील या शिवसेनेचे 2 खासदार या भारताचं नेतृत्व करतात जगभरामध्ये, ही छोटी गोष्ट नाही आहे। जे आता गल्लीमध्ये बसून जे काय मगाशी त्याला मिलिंदने उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे मी काय त्या चिखलामध्ये दगड टाकू इच्छित नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोदीजींनी श्रीकांतला देखील शाबासकी दिली, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली। आणि मोदीजींनी श्रीकांतला म्हणाले, नवं नाव दिलंय भाऊ। कुठे भाऊ? मोदीजींनी शाबासकी दिली आहे। म्हणजे हे श्रीकांतचं श्रेय नाही, तुमच्या सगळ्या शिवसैनिकांचं श्रेय आहे। आणि म्हणून हे 2 खासदार आपले या भारताचं नेतृत्व जगभरामध्ये करण्याची संधी मोदीजींनी दिली। आणि त्यामुळे मी मोदीजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि खासदार मिलिंद देवरा यांचंही अभिनंदन करतो आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे ते झाल्यानंतर NDAच्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर, भारतीय लष्कराचा आणि प्रधानमंत्री मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी तुमच्या एकनाथ शिंदेला दिली। आणि यावरून NDA मध्ये आपल्या शिवसेनेचं किती महत्त्वाचं स्थान आहे हे मोदीजींनी अधोरेखित केलेलं आहे। आणि मला म्हणून त्याच्यावर श्रीकांतने बरंच सांगितलेलं आहे, मिलिंदने सांगितलंय। मी आता श्रीकांत शिंदे याचं शिष्टमंडळामध्ये गेल्यानंतर एक नवं रूप देखील आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं।
शेवटी दिलेली जबाबदारी चोख बजावणं. प्रेशर होता, स्ट्रेस होता, एवढा सगळी मोठी जबाबदारी होती. पण मी त्याला सांगायचो, काही टेन्शन घेऊ नको. अरे तुझ्या बापाने तर हे चालू सरकार पाडून टाकलं आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आणि मिलिंद तसा हुशार आहे, पहिला मंत्री राहिलेला आहे तो. त्यामुळे हे दोन आपले हिरे आहेत. आणि त्याने आपल्या शिवसेनेचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आता मला सांगा, आता हा विषय आपण बाजूला ठेवूया. आता मला सांगा, शेतकरी बळीराजा काय म्हणतो? एरे एरे पावसा. कशासाठी? शेतीसाठी. चांगली शेती उगायला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, राज्य समृद्ध झालं पाहिजे. पण आता उबाटा काय म्हणतो? एरे एरे पैसा. कारण तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे. मला बोलायला पाहिजे, कारण ते काय काय विचित्र बोलतात. मी त्यांची भाषा नाही बोलत, परंतु मला बोलता येतं, मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मी डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करून टाकतो. एकदा आर पाटील गृहमंत्री असताना एका सभेत काहीतरी बोलले होते माझ्याबद्दलही आणि श्रीकांतच्याबद्दल. तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे, तर माझ्याबद्दल काय बोलले ते मी सांगत नाही. पण श्रीकांत हाडं जोडायचं काम करतो. आता मला काय बोलले असतील ते बघा तुम्ही मला. आणि म्हणून भ्रष्टाचार, लाचारी, विश्वासघात हे मूलमंत्र तुमचा आहे. खिचडीमध्ये पैसे खाता, कोविडमध्ये पैसे खाता, कशामध्ये? हे ते शेवटला आता बॉडी बॅग, कचऱ्यात पैसे खाता, डांबरात पैसे खाता. जनतेचा किती पैसा खाल्ला तरी तुमचं पोटच भरत नाही. किती मोठं पोट आहे, कुठं जातोय व पैसे? मीनाताई काय? आणि मिठी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला. आता मिठी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात रुतत चाललेले आहेत. कुठं पैसे खायचे, काय करायचं? पण मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. तो कोणतरी आहे ना, काय दिनो काय दिनो, हा, त्याची चौकशी सुरू आहे वाटतं. चौकशी सुरू आहे ना सध्या. मग दिनूने तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही. आणि म्हणून जाऊ द्या, अशा लोकांबद्दल मला बोलून वेळ घालवायचा नाही. मी काम करणारा माणूस आहे. आरोपाला कामातून उत्तर देणार, टीकेला कामातून उत्तर देणार. आणि म्हणून जी सामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती तुटता कामा नये, कधी तुटू देणार नाही, हा माझा शब्द आहे. मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जुन्या चाळीचा पुनर्विकास करायचा आहे. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना आपल्याला मार्गी लावायचं आहे. मुंबई घडवणाऱ्या गिरणी कामगारांना आपल्याला घरं द्यायची आहेत. मुंबई महापालिकेच्या कचऱ्यात गाळात तोंड मारणारे मुंबईकरांचं आणि मराठी माणसांचं काय भलं करणार? मला सांगायची गरज आहे? मी काय सांगत नाही. यांना फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, अशा भावनेने गेले 20 वर्ष तुम्ही वागलात. काय दिलं मुंबईकरांना? यामुळे मुंबई खतरे में आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा आरोळ्या देखील ठोकतील. खरं तर मुंबई खतऱ्यात नाही, पण हे खतऱ्यामध्ये येतील. यांचं अर्थकारण, यांचं राजकारण खतऱ्यामध्ये येईल, धोक्यात येईल. राक्षसाचा जीव कुठे असतो?